हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल सर्व ताईंचे मनस्वी आभार. आणि खूप साऱ्या ताई छान कमेंट करतात आणि अशाच तुम्ही सुंदर सुंदर कमेंट करत जा, त्या वाचून मला फार आनंद होतो आणि उत्साहित म्हणजे माझं मन आहे ना नेहमी तुमच्या कमेंट वाचून खूप प्रसन्न होतं. तर असं इकडे नेहमीप्रमाणे आलेले आहे बागेमध्ये आणि तुम्हाला माझा बागेतला नजारासुद्धा शेअर करते. कालची जी निर्माल्य होते ना, तर ते आंब्याच्या झाडामध्ये मी बुडाला टाकले. त्याचे दोन फायदे आहेत. इथे तिथे कुठं नदी नाल्यामध्ये टाकण्यापेक्षा पाणी दूषित होतं, त्यामुळे नेहमी निर्माल्य मी माझ्या बागेमध्येच टाकते. त्याचे दोन फायदे होतात बागेंना, आपल्या झाडांना, फुलांना, आपल्या झाडांना खतही तयार होतो आणि आपले फुलं येत नाही इकडे तिकडे कुठं पायदळी किंवा इकडे तिकडे पाण्यामध्ये न टाकता आपल्या देवपूजेची फुलं आपण आपल्या बागेमध्येच खत म्हणून त्याचा वापर करावा. तर असं मला वाटतं. त्यामुळे नेहमीच मी माझ्या बागेमध्येच मी देवपूजा केलेलीची फुलं टाकत असते. ती काय पायदळी येत नाहीत, कारण झाडांच्या बुडामध्ये कोणी पाय देत नाही. तर असं इकडे खूप दिवसांनी पिवळी फुलं काढली आणि खरंच आपल्या बागेतलं हे इतकं सुंदर वातावरण पाहून तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून सांगा. कारण मी माझ्या व्हिडिओद्वारे नेहमीच पॉझिटिव्हिटी देत असते, निगेटिव्हिटी अजिबात नाही. आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा सगळे पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहणारेच आहेत, निगेटिव्ह कमेंट करणारे नाहीत. त्यामुळे खूप सुंदर कमेंट येतात आणि तुमच्या कमेंट वाचून मला छान वाटतं. तर हे मला कमेंटमध्ये सांगा, आपल्या बागेतलं वातावरण तुम्हाला आवडलं की नाही. त्यामुळे हे खूपच भारी वाटतं. त्यामुळे मलासुद्धा खूप आवडतं बागेमध्येच. मग मी एडिटिंग करायला सुद्धा इकडं पाठीमागच्या दाराला बसत असते. झाडांकडं, पानाफुलांकडं बघत बघत, पक्ष्यांचा आवाज ऐकत ऐकत माझी एडिटिंग चालू असते आणि मन प्रसन्न होऊन जातं आणि खूप छानसुद्धा वाटतं. मागच्या 1 वर्षापूर्वीची जर तुम्ही बाग पाहिली असती माझी, तर इथं ही झाडं येत नाही. ही अगदी छोटी छोटी होती मी लावलेली आणि सुरुवातीला तर इथं अवतारच बेकार होता. तर ह्या जागेचा मी इतका सुंदर वापर केला आणि इथं सगळी छान अशी मला जी आवडतात ना, ती सुंदर सगळी झाडं लावलेली आहेत. प्राजक्ताचं झाड, सोनचाफ्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे. हे दिसते ना माझ्यासमोर, सोनचाफ्याच आहे तो. तुम्हाला जवळनं दाखवते. आपल्या बागेतली सुंदर अशी ताटभर निघलेली फुलं, पिवळी फुलं तर खूपच सुंदर आहेत बरं का. आता हल्ली आहे ना, ती फुलं आहेत ना खूप मोठी होत नाही आहेत, कमी मोठे होतात. तर सकाळी सकाळीच हंडा वगैरे घासून घेतला होता, कारण त्याच्यातलं पाणी भरून म्हणजे संपलेलं होतं, ते भरून ठेवायचं. तर स्वयंपाकाला लागतं ना सकाळी सकाळी पाणी. आणि काल घासेल म्हणलं तर काल घासणं झालं नाही, थोडंसं पाणी होतं शिल्लक म्हणून घासलाच नाही. मग आज सकाळी सकाळीच घासावा लागला. चहा वगैरे आणखीन ठेवायचा आहे. सकाळी सकाळी हे कामावरती गेले, त्यामुळे ना पाण्याच्या हंड्यामध्ये पाणी ओतायला घरामध्ये कोणच नव्हतं. मीच अबदत बाटली इथंपर्यंत आणली आणि इथनं उचलून मी टाकले त्याच्यामध्ये. इथंच त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे आता डबा वगैरे सकाळी नेत नाहीत. 6:30ला लवकर कामावरती जातात, नाश्ता करायला घरी येतात, त्यानंतर दुपारी जेवायला सुद्धा इथं बागेत बसून सगळी कामावरची मंडळी येत नाही, जेवतात दुपारचं. आपल्या बागेमध्ये फरशी टाकली ना, तो एक आणखीन फायदा झाला आहे की लोकांना दुपारी बसायला छान वाटतं आणि निसर्गाच्या सानिध्यात मस्त असं जेवण होतं त्यांचं. आम्हाला सुद्धा वाटतं कधी कधी आपण दुपारी जेवायला बसत जाऊ, पण मी एकटी असते, त्यामुळे एकटी काय करणार जेवण करून इथं बसून. सोबतीला कोणी असेल तर आनंद पण मिळतो आणि मग छान वाटतं इथं बसायला. तर असं इकडे सकाळी सकाळी पाण्याचा हंडा तर स्वच्छ असा पुसून घेतला, घासला होता. त्यामुळे त्याच्यात डाग वगैरे पडू नये म्हणून फक्त तांबे पितळेच्या भांड्याला आहे ना कापड मारायचं, त्यामुळे स्वच्छ राहतात, डाग वगैरे पडत नाहीत. मस्तपैकी सकाळी सकाळी चहा ठेवून घेतला आणि इडली करायची होती, तर इडलीचं पीठ रात्रीच वाटून वगैरे ठेवलं होतं. सकाळी भिजत घातले होते तांदूळ आणि डाळ, ते सुद्धा वाटून ठेवले. झोपायच्या अगोदर भांडी घासली आणि त्यानंतर पीठ वगैरे वाटून ठेवले. किचन वाट्यावरतीच ठेवत असते मी पीठ, फक्त कपड्याने झाकून ठेवत असते, जेणेकरून काय होतं पीठ चांगलं थंडीच्या दिवसामुळे सुद्धा फुगतं. कारण ह्या दिवसामध्ये ना थंडीचं पीठ फुगायला जरा थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ना कापडामध्ये झाकून किचन ओट्यावरतीच ठेवायचं, जेणेकरून किचनमध्ये ना ऊब मिळते आणि ओट्यावरती कशी गरमाई असते, त्यामुळे पीठ छान फुलतं. तर मी इथंच ठेवत असते. इकडे सांबार करायचं होतं, तर इकडे कांदा टोमॅटो डाळी घातल्या शिजायला, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलं, एक बटाटा टाकला, कारण सांबार छान लागतं बटाटा वगैरे टाकल्यानंतर. आता भोपळा नाही आहे माझ्याकडं, त्यामुळे मी बटाटा टाकलेला आहे आणि डाळीचा कुकर लावून लगेच इडलीचा कुकर लावणार आहे. चहा काही केला नव्हता, आणखीन म्हटलं चहा वगैरे करून घेऊया. डाळीमध्ये ओतू जाऊ नये म्हणून थोडंसं तेल टाकायचं, हळद टाकायची, म्हणजे काय होतं पाणी जास्त वरती येत नाही, नाहीतर डाळीचं आहे ना लगेच ओतू जाते. तर आता तुम्हाला दाखवते मी इडलीचं पीठ कसं फुगलेलं आहे. इकडे कुकर लावून दिला आणि आता मस्त असं आपलं इडलीचं पीठ आहे ना, असं बघा मी रॅप करून ठेवलं होतं कपड्याने, कॉटनचा कापड घेतलं आणि त्याच्यामध्ये पातेलं झाकून ठेवलं होतं. बघू शकता, इकडे तुम्हाला जवळनं पण दाखवते.
तर चांगलं फेटून घेतलं ना आणखीन पीठ हलकं होतं आणि मग मस्त अशी स्पॉन्जी इडली बनते. तर बघू शकताय तुम्हाला जी इथं दाखवली ना मी खून तिथंपर्यंत पीठ मस्त असं हे झालं आणि त्यानंतर फेटून घेतलं पीठ सगळं आणि त्यानंतर आपल्याला जेवढे इडली बनवायचे ना तेवढ्याच पिठामध्ये मीठ टाकून घेतलं. कारण काय होतं सगळ्या पिठामध्ये जर आपण मीठ टाकलं तर ते बाकीचं पीठ थोडंसं वेगळंच होतं. म्हणून मी डोसे करायचे असेल किंवा काही करायचं असेल तर आपल्याला सध्याला लागणार आहे तेवढंच पीठ मी त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि बाकीचं पीठ आहे ना थोडंसं बाजूला काढून ठेवते. आणि नेहमी कधीही आपण बघा इडली करू डोसा करू तर पीठ आपलं जास्त म्हणजे एक्स्ट्राचं होतं. एक टायमाचं असं कधी होतच नाही. एक वेळेस होऊन दुसऱ्या वेळेस एक नाश्ता होऊन जाईल एवढं सर आपलं पीठ बनतं. मग काय माझा दुसऱ्या दिवशीचा नाश्ता किंवा संध्याकाळचं थोडंसं लाईटली होऊन जाईल म्हणून मी थोडंसं पातेल्यात काढून ठेवलं आणि बाकीच्या ह्याच्या सगळ्या इडल्या बनवून घेतल्या. तसं तर डोसा छान लागतो खायला आणि मग मी काय करत असते पहिला आज जर इडली बनवली तर उद्या मी डोसे बनवत असते आणि हे सगळं आमच्या समर्थला खूप आवडतं किंवा मला. ह्यांना एवढं विशेष असं ह्यांना काही आवड नाही ह्याची आणि त्यांचं असं आहे की कुठलाही पदार्थ असो एकदा खाल्ला की परत तो दुसऱ्या टायमाला त्यांना नको असतो. भाजी भाकरीच त्यांना खूप आवडते. त्यामुळे एक वेळेस खाल्लंच ना त्यांचं होऊन जातं. पण आम्ही मात्र 2 दिवस इडली किंवा डोसे असे करून खात असतो त्या पिठाचे. तर असं प्रत्येकाच्या घरामध्ये हे होतंच. आणि आमच्याकडं कसं आहे बघा सकाळी जरी नाश्त्याला इडली केली तरी दुपारी जेवणाला भाजी चपातीच लागते किंवा भाजी भाकरी असं असतं त्यांचं. त्यामुळे ना आमच्याकडे इडली करो किंवा डोसा करो किंवा इतर कुठलंही काही नाश्त्याला केलं तरी स्वयंपाक हा नक्कीच ठरलेला असतो. दुपारच्या वेळी नक्कीच स्वयंपाक करावा लागतो. हे फिक्स ठरलेलं आहे कारण हे एवढ्यावर ह्यांचं कोणाचंच चालत नाही. इडली जरी केली पोटभराची जरी केली तर पोटभर कोण खात नाही. एका ताईची कमेंट आली की ताई सांबारची रेसिपी टाका. तर इकडे तुम्हाला दाखवते बघा मी पहिल्यांदा जिरी मोहरी टाकून घेतली, लसूण टाकला, त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या आणि बाकीचा सांबार मसाला आणि आपली मिरची पावडर, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जी काय आपली ही केलेली शिजवलेली डाळ होती ती त्याच्यामध्ये ओतून घेतली. तर आता त्या शिजवलेल्या डाळीमध्ये काय काय मी घातलेलं आहे तुम्हाला सांगते. कोणत्या कोणत्या डाळी घातलेल्या आहेत. तर बघा आमच्याकडे सांबार नेहमी ना मुगाच्या डाळीचं आणि तूर डाळीचं बनतं. तूर डाळ मूग डाळ ही दोन्ही निम्म्या निम्म्या प्रमाणात घेतली. त्यानंतर एक कांदा चिरून टाकला, एक टोमॅटो टाकलं, एक बटाटा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्येच म्हणजे हे डाळीमध्ये आणि त्यानंतर तो कुकर लावून दिला. थोडंसं हळद मीठ आणि तेल हे पण टाकून दिलं आणि डाळ 3 शिट्ट्या करून घेतल्या डाळीच्या आणि त्यानंतर मस्त अशी सांबाराला फोडणी दिली. तर बघू शकता अशा पद्धतीनं सांबार हे बनवून झाले. तर बघा बटाटा हा ऑप्शनल आहे. बटाटा जो मला घालायचा नसेल तर तुम्ही भोपळा घालू शकता किंवा शेवग्याच्या शेंगा. आता आणखीन तरी शेवग्याच्या शेंगा आमच्याकडे आल्या नाहीत आणि भोपळा काही ह्यावेळेस आणला नव्हता त्यामुळे मी एक बटाटा टाकला सांबारमध्ये. खूप छान लागतं अशा पद्धतीनं सांबार बनवलं तर. तर तुमच्याशी सांबारची रेसिपी पण शेअर केली. तसं काही डोक्यात नव्हतं शेअर करायचं पण एका ताईची कमेंट आली होती की ताई सांबारची रेसिपी शेअर करा म्हणून त्यांच्यासाठी खास आज सांबारची रेसिपी शेअर केली. आणि इकडे बघू शकता आपल्या इडली आणि सांबार तयार झालेला आहे. खोबऱ्याची चटणी काही केली नाही. चला तर तुम्हाला इडली आवडली का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि त्या ताईंना जर त्यांनी सांबार पाहिला असेल आणि जर त्यांना सांबारची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ताई कमेंट करून सांगा. त्यानंतर नाश्ता वगैरे सगळं करेपर्यंत बराचसा उशीर झाला होता. बराचसा म्हणजे 7:30-8 तरी वाजले असतील कारण ऊन इकडे येतं ना तर त्यावेळेस इथं आमच्या सासूबाई तिकडं दुकानाच्या पुढं ऊन येतं ना तर त्यावेळेस उन्हायला बसतात म्हणजे 8 वाजले असतील 7:30-8. तर असं काहीसं सकाळी सकाळी आज मग दारामध्ये सडा वगैरे मारून घेतला कारण सकाळी आंघोळीच्या आधी सडा काही मारला नव्हता. त्यामुळे आणि सडा का मारते बघा इथलं पुसून घेतले आणि सडा मारला ना माती उडत नाही आणि सडा शक्यतो आहे ना देवपूजा करण्या अगोदर किंवा सकाळी सकाळी लवकर दारामध्ये सडा रांगोळी झालं पाहिजे. घरामध्ये छान वाटतं आणि नेहमी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करत असते. जर आपण सकाळी सकाळी सडा रांगोळी केली तर घरामध्ये प्रसन्न पण वाटतं. आणि दारामध्ये सडा मारण्याचं आणखीनसुद्धा एक दुसरं कारण आहे. जर आपण सकाळी सकाळी दारामध्ये सडा मारला तर आपले पितृदेव जे असतात ना ते तृप्त होतात आणि ते स्वर्गलोकी प्रस्थान करतात. तर असं काहीचं महत्त्व आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच परंपरा आलेली आहे सकाळी सकाळी दारामध्ये सडा पहिला मारावा. तर मला कधी मी रोज आंघोळीच्या आधी मारते पण कधी माझं असं होतं की मला सकाळी सकाळी एवढी कामं घाई असते ना
त्यामुळे माझं राहून जातं. त्यामुळे आज थोडासा लेट झाला आहे. लेट म्हणजे तरी 8 वाजले असतील, 7:30 पावणे 8 किंवा 8 वाजले असतील. तर सकाळी सकाळी पहिलं चहा पाणी केलं आणि नाश्त्यालाच बनवून घेतलं. नाश्ता बनवेपर्यंत एवढा उशीर झाला. तरी पण काही स्वयंपाक असेल तर फारच हे होतं. त्यामुळे मग मी स्वयंपाकाच्या अगोदरच ही सगळी कामं करून घेत असते. पण पोर्च वगैरे पुसून घेतला आणि ही सकाळी सकाळी कामं आहेत ना उरकून गेली ना की बरं पडतं. पण एखाद्या दिवशी राहून जातात. नाहीतर रोज ज्यावेळेस मी सकाळी झाडून काढायला येत असते ना बाहेर, त्याच वेळेस लगेच बादलीमध्ये पाणी घेऊन पटपट पटपट सडा मारून घेत असते, पोर्च पुसून घेत असते आंघोळीच्या अगोदरच. पण एखाद्या दिवशी राहिलं की मग हे एवढा उशीर होऊन जातो. तर असं इकडे छान अशी रांगोळी उंबऱ्यावरती काढून घेतली आणि छान अशी बघा ही मस्त फुलं आहेत ना, चक्रफुलं खूप छान दिसतात. तीसुद्धा उंबऱ्यावरती उठवून घेतली. त्यामुळे उंबरापूजनाला आणखीन शोभा येते, कारण ही फुलं छान दिसतात रांगोळीतली. तर असं इकडे छान अशी रांगोळी उंबरापूजन सगळं झालेलं आहे. आणि आज थोडासा लेट झाला पण झालं. तर असं सकाळी सकाळी झाल्यानंतर फार छान वाटतं. जी बागेमधली फुलं आणलेली होती ना ती तुम्हाला दाखवते. खूप सुंदर दिसत होती बागेमधली फुलं. आज ती फुलं फायनली तोडली आणि विजलीची पण आपल्याकडे थोडीफार फुलं होती तीसुद्धा. तर अशी काहीशी सगळी देवांना फुलं वाहून घेते. देवपूजा वगैरे सगळं झालं. देवपूजा झाल्यानंतर जी देवांना फुलं वाहते ना तर तीच तुमच्याशी शेअर करते. खूप सुंदर दिसतात बघा, पिवळी, पांढरी, गुलाबी, लाल सगळ्या कलरची ताटामध्ये फुलं आहेत आज. ही पिवळी फुलं आहेत ना खूप दिवस झालं झाडाची काढलीच नव्हती, म्हणजे तोडलीच नव्हती. आणि गुलाबं पण जरा मोठे होऊ द्यावे म्हटलं म्हणजे तोडता येतील. आणि तसंही ह्यांचं पण लक्ष गेलं नाही ना तर एक अर्ध जरी गुलाबाला फुल आलं ना तर हे आहेत ना लगेच तोडून स्वामींना वाहतात. पण आता कसं लक्ष गेलं नाही, कारण बिजलीची घरामध्ये भरपूर अशी फुलं होती. त्यामुळे त्यांनी ना लक्ष दिलं नाही ह्या फुलांकडं. नाही तर एक अर्ध जरी दुसरं फुल आलं, जास्वंदाचं, लाल जास्वंद किंवा हे गुलाबाची फुलं खूप येतात ना, एक दोन आलेली असली की ते विचार करत नाहीत, ते मला फुलंच ठेवत नाहीत, ते सगळी आणतात आणि स्वामींना वाहतात. असं असतं. आता ही पांढरी फुलं आहेत ना ती आहेत, त्यामुळे त्यांनी बागेतल्या फुलांकडे जास्त लक्ष दिलं नाही. तरीसुद्धा आज जाताना मला म्हणलेच, त्यांनी गाडीवरनं जाताना पाहिली ना सकाळी, तर त्यावेळेस मला म्हणलेच की फुलं भरपूर आले आहेत, तोडून देवांना वाहा. चला तर सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. देवपूजा कशी केलेली आहे कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या कमेंट आहे ना मला फार उत्सुकता येते वाचायला आणि खूप छान वाटतं. आज ह्या ताईची ही कमेंट आली, त्या ताईची ती कमेंट आली आणि ही कमेंट वाचतात ना ते सुद्धा म्हणतात तुला खूप छान कमेंट येतात. मोजक्याच असतात पण खूप छान येतात. तर मी नेहमीच म्हणते आहेच माझे सबस्क्रायबर एवढे छान की मला खूप सुंदर कमेंट करतात. निगेटिव्ह कमेंट करणारे आपल्याकडे फार कमी आहेत आणि ते कमीच असायला पाहिजे. आपल्याला निगेटिव्हिटी नको आहे, पॉझिटिव्हिटीच पाहिजे आपल्याला. आणि तसंही आपल्या व्हिडिओद्वारे सुद्धा आपण जास्त करून पॉझिटिव्हिटीच पसरवत असतो. निगेटिव्ह ही आपण कधी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत पण नाही आणि करतही नाही. असं इकडे छान देवपूजा झाली. चला तर तुम्हाला मोठे व्हिडिओ पाहायला आवडतात का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.